समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, जे जे आपणासे ठावे ते ते इतरासे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजण. याच प्रेरणेने आम्ही आमचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक पवार. ठाणे विघ्नता या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आपल्याला ठाणे परिसरातील चालू घडामोडी, मनोरंजन आणि भटकंती या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तेही आपल्या मातृभाषेतून, आपल्या आवडत्या मराठी भाषेतून. आज आपण भटकंती करण्यासाठी जात आहोत म्हाळसादेवी या मातेचं दर्शन घेण्यासाठी. ठाणे विघ्नता या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, लगेच चॅनल सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकन बटन प्रेस करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून आम्ही टाकलेले प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी आणि त्वरित मिळत राहतील. विष्णूचे मोहिनी रूप आणि खंडोबाची पत्नी असलेल्या म्हाळसादेवीचे प्रसिद्ध मंदिर चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड येथे आहे. खानदेशी कुलस्वामिनी अशी मान्यता असलेली ही देवी पश्चिम महाराष्ट्र, गोवा तसेच उत्तर भारतातील अनेक कुटुंबियांची कुलदेवता आहे. खानदेशातील अनेक नवविवाहित जोडपे या देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या संसाराची सुरुवात करतात. नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या मंदिरातील जागृत म्हाळसादेवी ही नवसाला पावणारी असल्याने येथे असंख्य भाविकांची गर्दी असते आणि हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुमचा प्रत्येक क्षण आहे अमूल्य, तुमच्या आठवणी राहतील कायमच्या. आजच तुमचा दिवस खास बनवा. तुमच्या प्रत्येक खास आणि आनंदाच्या क्षणाला देतो एक सुंदर आठवणीची साथ. वेडिंग असो की प्री वेडिंग शूट, बेबी असो की फॅमिली फोटोशूट, वाढदिवस असो की इव्हेंट कव्हरेज, आम्ही सदैव सुसज्ज आहोत. आधुनिक कॅमेरे आणि लाईट्स, त्यासोबत क्रिएटिव्ह फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खिशाला परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सेवा. तर वाट कसली पाहताय? तर आजच बुकिंग करा. हेमंत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी आजच संपर्क करा 9820503734 या ठिकाणी. म्हाळसादेवी ही एक हिंदू देवी आहे, जिला दोन वेगवेगळ्या परंपरेमध्ये पूजले जाते. एक स्वतंत्र देवी म्हणून तिला विष्णूचा स्त्री अवतार मोहिनीचे रूप देखील मानले जाते. तिला म्हाळसा नारायणी असे देखील म्हटले जाते. दुसरीकडे म्हाळसा ही लोकदेवता खंडोबांची पत्नी म्हणूनही ओळखली जाते. या परंपरेत तिला शिवाशी जोडले जाते आणि पार्वतीचे रूप मानले जाते. म्हाळसादेवी पिळखोट ही एक हिंदू देवी आहे, जिचे स्वरूप विष्णूची मोहिनी आणि खंडोबाची पत्नी म्हणून पूजले जाते. काही ठिकाणी पिळखोत गाव हे म्हाळसादेवीच्या मंदिरासाठी ओळखले जाते, जेथे भक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. म्हाळसादेवी स्वतंत्र देवतेच्या स्वरूपात विष्णूचा स्त्री अवतार मोहिनी मानले जाते. तसेच ती खंडोबाची म्हणजे शिवाचे एक रूप आहे, पत्नी म्हणूनही पूजली जाते. पिळकोट हे म्हाळसादेवीचे मंदिर आहे. खानदेशातील अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे आणि अनेक नवविवाहित जोडपे येथे पूजा करण्यासाठी येतात. हे मंदिर नवसाला पावणारे मानले जाते आणि अनेक भाविक या देवीचा आशीर्वाद घेतात. देवीचे एक महत्त्वाचे व प्रसिद्ध ठिकाण चाळीसगाव ठिकाणी येथील असलेल्या पिंपळवाड येथे आहे. पिंपळवाड गाव सीमेच्या म्हाळसादेवीचे मंदिर आहे. कमानीयुक्त प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात एक लहानसे हनुमान मंदिर देखील आहे आणि अनेक प्राचीन मूर्तीचे अवशेष देखील या ठिकाणी आहेत. मुख्य मंदिरासमोर एक हवनकुंड देखील आहे. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची खूप विशेष रचना आहे. जमिनीपासून काहीसा उंच जगतीवर असलेल्या या मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या एका उंच चौथऱ्यावर संगमरवरी नंदीची मूर्ती देखील आहे. येथून एका कमानीकृती दरवाजातून अंतराळात प्रवेश केला जातो. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. येथे एका उंच व्यासपीठावर देवीच्या चांदीच्या पादुका देखील आहेत.
त्यापुढे म्हाळसादेवीची मूर्ती आहे. साडी चोळी नसलेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट देखील आहे. मूर्तीच्या मागील भिंतीवर 2 वाघाची शिल्पे व देवीवर चांदीचे छत्र आहे. नवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. नवविवाहित जोडपे यावेळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य व ओटी घेऊन येतात. या उत्सवादरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत राहतात. त्यामुळे या संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप देखील प्राप्त होते. पौष पौर्णिमेला खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह पार पडला होता. त्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उत्सव देखील साजरा केला जातो. अजून उपयुक्त माहिती तुम्ही जाणून घ्यायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्कीच वाचा. हे ठिकाण चाळीसगाव येथून 21 किलोमीटर आहे. तर जळगाव येथून देखील 128 किमी मार्गावर आहे. चाळीसगाव येथून ST आणि रिक्षाची देखील सुविधा उपलब्ध आहे. खाजगी वाहने जर असेल तर मंदिराच्या वाहनतळापर्यंत तुम्ही देखील येऊ शकतात. परिसरात निवास नाहरीची सुविधा नसल्याने तुम्ही घरून किंवा पिंपळकोट येथे हॉटेल असेल तर तुम्ही तिकडनं खाऊन येऊ शकता हॉटेलमध्ये.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.